पुण्यातील आळंदी परिसरात घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले। एका 6 वर्षीय चिमुकलेसह 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मृतांमध्ये धनश्री केदारी ही 6 वर्षांची मुलगी आणि संगीता शिंदे या ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे। धनश्रीची आजी संगीता केदारी या रुग्णालयामध्ये हाऊस कीपिंगचे काम करतात। नेहमीप्रमाणे कामावर जाण्यापूर्वी त्यांनी नात धनश्रीला शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे यांच्या घरी झोपवण्यासाठी सोडले होते। मात्र सकाळी परत आल्यानंतर घरात भीषण दृश्य दिसले आणि दोघींची हत्या झाल्याचं उघड झालं। प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने बोथट हत्याराने हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे घराचा दरवाजा उघडा होता, मात्र कपाटातील मौल्यवान वस्तूंना हात लावलेला नव्हता। त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी फेटाळला असून हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस, फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले। आरोपीचा माग काढण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे।